दुर्वांचा केसासाठी सुद्धा खूप छान उपयोग होतो. स्वच्छ ताज्या दुर्वा आणून त्या धुवून त्या वाटायच्या आणि तो कल्क नारळाच्या तेलामध्ये टाकून जर उकळला तर त्याचं तेल तयार होतं आणि हे तेल जर आपण केसांच्या मुळांना लावलं तर आपल्या डोक्यातला कोंडा कमी होतो, खाज कमी होते आणि केसांची वाढ सुद्धा चांगली होते. हे तेल जर तुम्हाला करता येत नसेल तर हा दुर्वांचा कल्क जो असतो, जो आपण दुर्वा वाटून केलेला असतो, त्याच्यामध्ये 2 चमचे नारळाचं तेल आणि 1 चमचा कोरफडीचा जेल असं जर तुम्ही मिक्स केलं आणि हा कल्क हे मिक्स केलेलं मिश्रण जर तुम्ही केसांच्या मुळांना चोळून ठेवलं, अर्धा तास ठेवून द्यायचं आणि त्यानंतर छान केस धुवायचे. आठवड्यातून एकदा जर का हा प्रयोग केला तर तुमच्या डोक्यातला कोंडा, खाज हे नक्की कमी होण्यास मदत होईल. दुर्वा हा अतिशय उपयोगी आहे. डायबिटीसवर, पचनावर सुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो. तर अशा या विविध गुणयुक्त दुर्वा प्रत्येकाच्या घरात असणं आवश्यक आहे. पूर्वी घरं मोठे होते तेव्हा त्या येतच होत्या, परंतु ह्या सणावाराच्या निमित्ताने जर आपण ह्या गोष्टी देवांना अर्पण केल्या तर आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला सुद्धा याचे उपयोग कळतील, ह्याचं महत्त्व कळेल. त्यामुळे हे सगळे सणवार साग्रसंगीत साजरे करणं हे अतिशय आवश्यक आहे.